मी तुम्हाला सांगू अच्छा काय? तुम्ही नाचताना माझं ना तुमचं हार्ट रेट वाढलं. मी पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल बोललात ते परत. आता हे सगळं जे बोललोय ते अहो, तुमच्याबद्दलच म्हणा ना बोलतोय. मग परत मग एकदा. काय काय म्हणू बायको बायको अजून एकदा. आता बस. का? मैत्रीण मैत्रीण ते 100 वेळा म्हणायचा तेव्हा कधी कंटाळा नाही आला तुम्हाला? आता बायको म्हणायला सांगितलं तर लगेच बास. त्याला काही अर्थच नाहीये ना. बायको अजून एकदा. मी आलो ना तुमच्यासाठी. तुम्ही बोलवलं मला मी आलो. तुम्ही बोलणार होतात माझ्याशी काही. हो 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 मला बोलायचं होतं. बोल. मला असं म्हणायचं होतं की काय काय अहो थांबा ना जरा बोलू द्या ना. ओके मी बोलते तुम्ही गप्प बसा. मी गप्प बसणार आहे. हां. तुम्ही ना हे कानात असं प्राण- एकच जन्म नाही मला खूप सारे जन्म तुम्हीच हव्यात. लाईफ पार्टनर म्हणून माझा नवरा म्हणून जेवढे पण जन्म माझे होते मला तुम्ही जोडदार म्हणून हव्यात. तुम्ही इतके चांगले आहेत ना राजवाडे. म्हणजे माझ्या अख्ख्या आयुष्यात मला भेटलेली सगळ्यात चांगली व्यक्ती आहे. खूप संवेदनशील आहात, समजूतदार आहात आणि सगळ्यांची काळजी घेणारे आहात. मोठे आहात खूप. त्यामुळे एखादा माणूस असू शकतो. तुम्ही एक उत्तम भाऊ आहात, जावई आहात. म्हणजे कुटुंब प्रमुख तर तुम्ही आहातच पण तुम्ही खूप परफेक्ट एकदम परफेक्ट असा परफेक्ट नवरा. हां मी तुमच्याबरोबर असले की खूप आनंदात असते आणि मला ना असं तुम्ही आजूबाजूला नसता तेव्हा काही सुचत नाही हो. मी बोर होऊन जाते एकदम तुम्ही बरोबर नसलात. आणि मला माझ्या आयुष्यातली सगळ्या गोष्टी अशा तुम्हाला सांगायच्या असतात. एखादी गोष्ट नाही पटली आपलं आणि मग असं इथे गेलं म्हणतो. ट्रॅव्हल मग इकडे ये. हां. गणेश. इथून इकडे ये. इथनं गणेश. हां रोल रोलिंग ऍक्शन. स्टे पण दिला तुम्हाला बघितलं इथे पहिल्यांदा दोघांनी आणि मग हाय भाऊजी हाय ताई. अरे दादा तू इथे कसा? हा वहिनीसाठी आला असशील ना. मी पण माझ्या स्वीटहार्टसाठी आलोय. अरे बिचारीला चालता येत नव्हतं रे म्हणून तिला असं उचलून द्यावं लागलं. आम्ही पूजा करून घेतो. हा ते लोक गेले तिकडे. काय ओके दादा खाली बाकी तुझं ओ माय गॉड किती रोमॅन्टिक नवरा आहे माझा. रोमॅन्टिक नवरा माझा. हात खाली जोर अडकलाय. उचलून घे जोरा जोरा पडला. काय जोरा तुटला. चालाय म्हणजे दुसरा दोन्ही हाताने